नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे आगरी कोळी पद्धतीने चुलीवर ढोमी माशाचा कालवण. तर चला बघूया. इथं मी ढोमी मासा चांगला धुवून आणि चिरून घेतलाय आणि त्याच्यात एक कापलेला बटाटा टाकलाय, 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला आणि 2 चमचा आगरी मसाला टाकून घेत आहे. त्याच्यानंतर 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकत आहे. नंतर चवीपुरतं मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकून घ्या. मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी अजिबात टाकायचं नाही, असाच मिक्स होतंय तेवढा करून घ्यायचा. बघू शकता सगळ्या खांडक्याना कसा मसाला कोट झालेला आहे चांगला. आता हे मी बाजूला ठेवून देत आहे. आता एका खलबत्त्यात लसूण ठेचून घ्यायचा आहे. लसूण ठेचल्यावर मी चूल पेटवून घेतली आणि चुलीवर एक टोप ठेवून त्याच्यात तेल टाकून घेत आहे. मी 3 पळे तेल टाकतोय. आता तेल तापल्यावर आपण जो लसूण ठेचलेला तो तेलात टाकून घ्यायचा आहे आणि त्याचा कलर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा. लसूणचा कलर चेंज झाला की आपण मिक्स केलेला बाव ह्याच्यात टाकून घ्यायचा आहे. मागं बघा कसं कावलं वरटताना. बाव टोपण टाकल्यानंतर आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे 2-3 मिनटं. आपला बाव चांगला तेलात मिक्स होईपर्यंत परतून घ्या. आणि नंतर आपण बाव केलेल्या ताटलीन जो मसाला झाला आहे त्याच्यातच पाणी टाकून थोडा तो मसाला सगळा काढून घेऊन पाणी ह्याच्यात टोपातच टाकायचं आहे. आणि 1 तांब्याभर अजून पाणी ह्याच्यात ॲड करूया आणि मसाला चांगला पाण्यात पूर्ण मिक्स होईपर्यंत हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि बाव शिजेपर्यंत पाणी पूर्ण आटून जाईल म्हणून अजून मी ह्याच्याने 1 तांबे पाणी टाकून घेतलं आहे. नंतर त्याच्यात 4-5 आंबुशा टाकल्या आणि आता चांगलं आपल्याला 20 ते 30 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. झाकण बिकन काय ठेवू नका, असाच शिजू दे. नंतर 20 मिनटानंतर आता बहुतेक रस्सा आटत आलाय. त्याच्यात मी कोथिंबीर आणि टोमॅटो टाकते. टोमॅटो जास्त नका टाकू, नाही तर कालवण आंबट होईल. आता एकूण 25 मिनटं झाली. बटाटा चेक करूया शिजलाय का नाही. बटाटा शिजलाय म्हणजे आपला बाव पण शिजला असेल. अजून मी 10 मिनटं चांगली उकळी गारली. बघा आपला बाव कसला मस्त शिजलाय गाईज. तुम्ही कुठली पण मासली अशा पद्धतीने बनवून बघा, चव एकदम भारी लागेल. आणि त्याच्यात चुलीवर म्हणजे बातच वेगळी. आपला रस्सा रेडी आहे. आता मी तुम्हाला काढून दाखवतोय.
आणि तुम्ही नक्की करून बघा. जर तुम्हाला आवडली तर मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशा आगरी कोली पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुम्हाला घेऊन येत जाऊ.